भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ॐ नमो सद्गुरु निर्गुणा। ॐ नमो सद्गुरु निर्गुणा। पार नाही तव गुणा। पार नाही तव गुणा। बैसोनी माझी रसना। बैसोनी माझी रसना। हरिगुण वर्णवी। हरिगुण वर्णवी। हरिगुण विशाळ पावन। हरिगुण विशाळ पावन। वदवी तू कृपा करुण। वदवी तू कृपा करुण। मी मूढमती दीन। मी मूढमती दीन। मनोनी कीव भाकितसे। मनोनी कीव भाकितसे। तुमचा प्रसाद झालिया पूर्ण। तुमचा प्रसाद झालिया पूर्ण। हरिगुण वर्णीन मी जा। हरिगुण वर्णीन मी जा। एका वंदितसे चरण। एका वंदितसे चरण। सद्गुरूंचे 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 आदरे। सद्गुरूंचे 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 आदरे। जयाचा जने जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सदा कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैलासवासी गंगा भागीरथी गायाबाई राधाकृष्ण कोकले यांनी इहलोकीची यात्रा संपून कालच ना आज दुसरा दिवस आहे आज, तर त्यांच्या निमित्त आज सत्संग करू आपण. समर्थ सद्गुरूंच्या कृपेने थोड्या वेळ सेवा करायचा प्रयत्न. सेवेसाठी आपण बोधले महाराजांचा एक अभंग घेतोय. आलासी कोठुनिया जाशी कवनेरे ठाया. घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. सावध होई रे बापा काळ लागला मापा. प्रपंची गुंतू नको पाही बुडत असे पापा. त्रिकूट कोसळल्याने घर सायास केले. दोन्ही दारी लिंपुण्यात गुंतू गुंतू मेली. मोठे मोठे साधू संत त्याने सायास केले. प्रपंची असतानी मन नाही गोविले. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका. गाफील निजताना काळ देईल धोका. बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा. लक्ष 84चा येणे चुकतील खेपा. सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंची गुंतू नको पाहे बुडत असे बापा. महाराज अभंगामध्ये आपल्याला हिताचा उपदेश करतात की आपण नेमकं आलो कुठून आहे, नाही का. पाहायला गेलं तर आता आपल्याला मनुष्य आदिगुरु शंकराचार्यांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यत्व, नाही का. मनुष्य जन्म दुर्लभ सांगितला आहे. त्याच्यानंतर मुमुक्षत्व आणि साधू पुरुषांश्रय साधू संतांची भेट, नाही का. त्यातल्या त्यात आपल्याला मनुष्य जन्म भेटला, नाही का. त्यातल्या त्यात म्हणजे भरतखंडे नरदेह प्राप्ती तर बहुत भाग्याची संपत्ती म्हणे. त्यातल्या त्यात आपल्याला महाराष्ट्रामध्ये भेटलाय ना, संतांच्या भूमीमध्ये भेटलाय. म्हणजे इथं जन्म आला तर गाडो बी नशिबाने, नाही का. त्याचा ज्ञानोबा तुकाराम ऐकता येते. त्यातल्या त्यात आपल्याला म्हणजे मुमुक्षत्व एक दुर्लभ म्हणे, नाही का.
म्हणजे मनुष्य जन्म भेटलाचे म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याला सगळे हातपाय सगळं व्यवस्थित भेटले नाही का. मग कोणाचं पाहतो आपण जन्मताच कोणाला हात नाही समजा, पाय नाही, डोळे नाही, म्हणजे काहीतरी समजा एखादं दिव्यांग म्हणतो आपण त्यांना. पण भगवंताच्या कृपेने आपल्याला सगळं व्यवस्थित भेटलं आहे ते नाही का. पण हे नेमकं दिलं कशासाठी, मनुष्य जन्म आपल्याला भेटला कशासाठी नाही का. देवे दिला देव भजना गोमाता नाही का. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावाय वचन जेणे जोडशील तू नारायण. भगवंताच्या प्राप्तीसाठी दिले ते आपल्याला. त्यातल्या त्यात मग एक दुर्लभ मुमुक्षत्व सांगितलं, म्हणजे भगवंत प्राप्तीची तळमळ असणे नाही का, ते एक दुर्लभ सांगितले. आणि साधू संतांची भेट म्हणजे बहु अवघड असे संत भेटी म्हणे नाही का. रवी असता जाता धरवेल चंद्रामृत चुके सेवेल बाह्य हेरा सागर तरवेल परी त्या साधूची भेट न होईल म्हणे का. पण त्यातलं आपल्याला भगवंताची लई कृपा, आपल्याला मनुष्य जन्म बी भेटलाय, सगळं व्यवस्थित आहे. त्यातल्या त्यात मुमुक्षत्व बी भगवंताच्याच कृपेने जागा झाले ते आपल्याला. आणि त्यातल्या संतांची भेट नाही का. आणि त्या पोटासाठी संत झाले कलित बहुत नाही का, फुटाफुटावर आहेत पण असं ब्रह्मनिष्ठ म्हणजे कृपाळू ब्रह्मनिष्ठ महात्मे भेटले आपल्याला नाही का. म्हणजे आपलं काही तेवढं पुण्य नव्हतं, पण ती भगवंताला दया आली आपली असं ना, आपली माझ्या वडिलांची आपले काहीतरी पूर्वजांचंच काहीतरी असन ते नाही का. तर मग आपण आलोय कुठून, महाराज सांगतात आलासी कोठून या नाही का. तसं आपण भगवंतापासूनच आपली उत्पत्ती झाली सगळे, कारण की आपण सगळे भगवंताचे अंशच आहेत ना. मम वंशे जीवलोके जीवभूते सनातन. आणि आपल्याला जायचं बी तिकडंच जायचं आहे नाही का. पण आता कुठून आलं आपल्याला कळा नाही, ते कुठं जायचं ते कळा नाही चाललंय म्हणून चाललंय नाही का असं. पण नेमकं मला सांगतात की आलासी कुठं जाशी कवण्याने ठाई, आपल्याला हे ह्या मनुष्य जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यायची नाही का. आणि डबल भेटणंच मनुष्य जन्म याची काही गॅरंटी नाही ना का. स्वर्गीची अमरिच्छिता ती देव ना का, मृत्यू लोकी व्हावा जन्मा म्हणजे नाही का. मग आपल्याला इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय म्हणे, धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. कुठून आलोय आणि आपल्याला जायचं कुठे नाही का. आता मस्त परमार्थ करणाऱ्याला बी कळा ना नेमकं जायचं कुठे नेमकं आपण इकडंच अडकलोय नाही का. घरदार नाही तुझे अवघी लटकीचं माया म्हणे नाही का. म्हणजे आता घरदार नाही तुझे म्हणजे आता हे सगळं म्हणले ना, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशव सर्व मिथ्या हे जाणून नाही का. म्हणजे लटिका व्यवहार सर्व हा संसार. म्हणजे दिसतं म्हणलं एखाद्या प्रश्न विचारून बाबा हे डलदल दिसतंय ना, हा जन्माला आला गेला आला गेला म्हणजे व्यवहार तर होतोय ना. मग तुम्ही लटकं म्हणत्या कास काय म्हणे नाही का इथं. कारण की हे घरदार नाही तुझी अवघी लटकीचं ही माया नाही का. माऊली म्हटले ना की उपजे आणि नाशे म्हणे ते मायावशी दिशे एरवी तत्वता वस्तू जी असते ती अविनाशाची म्हणे नाही का. म्हणजे जन्मत मरत हे कशामुळे दिसतं म्हणे, सगळं मायेचं काम आहे म्हणे नाही का. ही माया आणि माया चांगल्या चांगल्याला येड्यात काढते महाराज नाही का ते आता म्हणजे सामान्य जीवाला येड्यात काढून याची काय त्याच्यात हे नवल नाही. चांगल्या मोठ्या मोठ्या देवांना येड्यात काढले त्या मायाने नाही का. ते आहे ना ते येडका मदन यांचं हे तर केवळ नाथ महाराजचं भारूड येते नाही का. तर केवळ पण धडक मारली शंकर ब्रह्मचा केला मातेरा इंद्र चंद्राशी धाकदारा राहतो केवळ पंचनन. धडक मारली नारदा नाही का, रावणाचा केला चंदा दुर्योधनाशी मारली गदा तो केवळ पंचनन नाही का. ही मायेमुळं सगळं दिसतंय नाही का. हे जन्मत मरत माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझी निघरे तो संपत्तीच्या वर साचुकार जाईल. मग हे माया आता ही चांगल्या चांगल्या येड्यात काढते जे मोठ्या मोठ्या देवांना. तर आपल्याला येड्यात काढून काही नाही. पण अर्जुन सामान्य आहे का, अर्जुन नाही का. अर्जुनाचं म्हणजे रोम रोम कृष्ण कृष्ण करीत होता अर्जुनाचा नाही का. आणि त्याला ते येड्यात काढावं नाही का. म्हणजे अर्जुन कसा तो ज्याने संग्राम हरू जिंकला निवत कवचाचा टाव फोडला तो अर्जुन मोहे कवीला क्षणा माझी म्हणे नाही का. क्षणात त्या अर्जुनाला मोह झाला नाही का. म्हणजे काय कारण बा हे म्हणजे मोह व्हायचा अर्जुनाला. मग तो आता म्हणतात मी माझं नाही का हे सगळे पाहुणे रावळे माझे भाऊबंद माझे वगैरे सगळं नाही का यांना मारू कसा. म्हणजे त्यांना म्हणजे मी पानाचं होतं ना तशी मी करतोय बा असं. पण हे मायेमुळं वाटत होतं ना त्याला, हे मायेमुळं मी करतो वगैरे असं. पण हे मायाने चांगल्या चांगल्याला येड्यात काढलं. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माया होय दासी लागे पाया म्हणे नाही का. ती माया आमच्या घरी पाणी भरते म्हणे ती जे सगळ्या मोठ्या मोठ्या देवांना येड्यात काढणार आहे ती माया. ती म्हणजे आमच्या घरी पाणी भरते म्हणते माया. म्हणजे कशामुळं काय माया त्यांच्या अधीन झाली बा नाही का. कारण की जीव मायेच्या अधीन आहे नाही का. आणि माया भगवंताच्या अधीन आहे नाही का. आणि भगवंत भक्ताच्या अधीन आहे नाही का. नामरूपी जडिले चित्त त्याचा दास मी अंकित म्हणले ना. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि नये माझ्या म्हणा कपंडिशाना नामरूपी जडिले चित्त त्याचं म्हणजे भगवंत नामाच्या अधीन आहे. आणि त्या भगवंताला त्यांनी आपलंच केलंय महाराजांनी.
म्हणजे ती माया बी भगवंताच्या आधी नाही, मग तो भगवंतच आपला असं केला, त्यामुळे मग ती माया होय दासी लागे पाया, नाही का. मग घरदार नाही तुझे अवघी लटकीच पाय, आपण ते पाहिलं आता करोनाच्या काळामध्ये, नाही का. कोण येत नसते एक नको, महाराज म्हणतात ना, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासळ्या, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, नाही का. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली म्हणे, नाही का. राजाच गेलाय आता तर राजाला कोण सोडीन आता, नाही का. राजाच चालले इथं म्हटलं तर इथं सोडून कोण म्हणे. मग महाराज म्हणे सोडविना कोण, नाही का, चक्र पाणी वाचून भगवंत, नाही का. त्यासाठी भगवंत आपलं असं करून घ्यायचं असतं, ही मग माया त्रास देत नसते आपल्याला, नाही का. आणि एका ठिकाणी म्हणले की सोडवू नाही का सद्गुरू वाचून, नाही का. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखी हित सुखाची मांडणी, नाही का. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, नाही का. तिथं कोणी सोडू नाही का सद्गुरू वाचून, नाही का. कारण की सद्गुरू आणि भगवंत काही वेगळे नाहीचे ते, नाही का. ते दोन्ही एकच आहे, फक्त नाव म्हणजे भगवंतच कपडे बदलून आलाय तो, नाही का. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पण जो त्यासाठी मग आधी आपल्याला थोडंफार पुण्य, नाही का. पुण्य जेव्हा येईन आपल्या फळाला, नाही का, तेव्हा ऐशी कर्म साम्य दशा होय तिथे विरेश, मग श्रीगुरु आपेसा भेटायची का, नाही का. मग ते सद्गुरू तरी काय करतात आपल्याला, मग ती आपण याच्यात मी माझं याच्यात गुंतलेलं, नाही का. सावध होई बापा काळा लागला मग प्रपंच, आपण प्रपंचात गुंतलेलो आहे सगळेजण, नाही का. सगळे आता प्रत्येकाला असं वाटतं प्रपंचात आपल्याला सुखी हो, नाही का. असं आता आमची दादी सांगायची मला लग्नाआधी का नाही प्रपंच गुंतू नको. आम्हाला वाटायचं ते मजाकच करता काय नव्हती. पण नंतर काळाला ते अनुभवाचं सांगत होते. पण आपल्याला असं प्रपंचात सुख वाटते ते, नाही का. असं म्हणजे आपल्याला असं वस्तूपासून सुख भेटेन का काय मला, नाही का. किंवा आपल्याला असं एक ते गाडी घेतली त्याच्यातून सुख भेटेन का काय, नाही का. आता गाडी घेतली कोणाला वाटतं बंगला बांधल्यावर सुखी होईन बॉस, म्हणजे वस्तूपासून सुख भेटेन असं. पण आता समजा ती वस्तू आपल्याकडे आली, पण वस्तू आली आल्यावर आपलं दुःख कायमचं नाही गेलं, ते म्हणजे एक वस्तू गेली तर दुसरी आलीच, नाही का. मग आता आपण सुख पाहतो ना इकडे प्रपंचामध्ये, मग आतापर्यंत आपल्याला त्या गोष्टी भेटल्या पण सुख नाही भेटलं ना. मग आपला जन्म सुखात गेला का सुखाच्या आशेत गेला मग, नाही का. म्हणजे अजून बी चाललाच, नाही का. सर्व सुखाचे आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावला माया वेष्टीला जीव माझा, नाही का. माझे सोहित नेणं ती कोणी, शेवटी कोण सोडवायला येत नाही, नाही का. मग माय बाप पिंडे पाळेला माया, नाही का. जन्म मरण जाया संत संग, मग जन्म मरण जाया म्हणजे नेमकं आपलं जातंय काय, नाही का बा. जातं काय म्हणजे प्रपंच गुंतू नको पाहे बुडत असे पापा, त्रिकुट कोसळ्याने घर सायास केले, दोन्ही दारे लिंपून आत गुंतू गुंतू मेले म्हणे, म्हणतात. त्रिकुट कोसळ्याने ते कोसळा असतो एक, नाही का, तो असे जाळं घेतो स्वतःच्या याच्यातून तोंडातून त्याच्यात जाळं तयार करतो, आणि तो एवढं मोठं करतो की त्याला म्हणजे बाहेर निघायला जागाच राहत नाही त्याला. तसं मग तसं आपण दोन्ही दारे लिंपून या, दोन्ही दार म्हणजे घराचे दोन दार नाही सांगितले त्यांनी. दोन्ही दार म्हणजे मी आणि माझं, मी आणि माझं. जोपर्यंत आपलं जात नाही ना तोपर्यंत जीव मुक्त होत नाही. माऊली म्हणले ना, तैसा चित्ती अहंतेचा ठाव, आणि जिबे सकल ग्रंथांचा सराव, ऐसीने कोडी एक जन्म जाव न पावे जे माते म्हणे, नाही का. तैसा चित्ती अहंतेचा ठाव म्हणजे मी आणि माझं, नाही का. आणि जिबे सकल ग्रंथांचा सराव म्हणजे सगळ्यांना कोणा गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ, नाही का. म्हणजे असे कित्येक ग्रंथ पाठ बी केले. ऐसीने कोडी एक जन्म जाव म्हणजे असे कोट्यवधी जन्म जरी गेले, नाही का, आणि प्रत्येक जन्म मनुष्याचाच भेटला, आणि प्रत्येक जन्मात एवढंच पाठांतर केलं आपण, नाही का. आणि मी आणि माझं गेलं नाही, नाही का. तैसाची ती अहंतेचा ठाव, आणि जिबे सकल ग्रंथांसर्व ऐसीने कोडी एक जन्म न पावे जे माझे, म्हणजे माझी त्याची काही भेट होणार नसते म्हणे, नाही का. मग म्हणले की अर्जुना वेद जरी झाला मातेने यांचा वाया गेला म्हणे, नाही का. तसं अहममतेच्या लवड सवडी माते न पावताची बापडी, म्हणून जन्म मरण आपल्याला काय काय की मी आणि माझं हे करतोय आपण, त्याला चिटकलेलो आहे असं. संतांचं मी आणि माझं नसतं, नाही का. ते मग ते गोंदवलीकर महाराजांकडे एका जण आला होता ना, तो म्हणजे महाराज पेढे घ्या म्हणे, नाही का, तुमच्या कृपेने मुलगा झालाय म्हणे, नाही. अरे माझ्या नाही रामाच्या कृपेने झालाय म्हणे, नाही का. मग ते म्हणे नाही महाराज तुमच्याच कृपेने झालाय म्हणे, नाही का. महाराज रस्त्यावर उभे होते असे, मग महाराज खाली मांडी घालून बसले रस्त्यावरच. आणि मग तू जवळ म्हणत नाही ना रामाच्या कृपेने झालाय, मी बी काय तुला सोडित नसतं म्हणे. मग 4 तास महाराजांनी त्याला समजून सांगितलं वेगवेगळे दृष्टांत देऊन, नाही का. चाले हे शरीर कोणाच्या सत्य, कोण बोलवित हरविन, देखवी ऐकवी एक नारायण, नाही काय. सगळं वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, नाही का. वृक्षाचं पान बी रामाच्या सत्तेने हलतंय म्हणे. ते तुला मुलगा झाला हे रामाचीच कृपा आहे म्हणे, नाही का.
4 तासानंतर तो म्हणला, नाही महाराज तुम्ही बरोबर म्हणता, रामाच्याच इच्छेने झालं नाही का. म्हणजे संत मीपणा शेवटपर्यंत स्वतःला चिटकू देत नसता नाही का. महाराज पहा प्रत्येक रोजचं प्रवचन शेवटी मग राम कल्याण करीन, राम कल्याण, म्हणजे स्वतःच्या अंगावर काही नाही घेते नाही का. असं म्हणजे काही असेल तर सगळं भगवंताच्याच कृपेने होते, सगळं समर्थ सद्गुरूंच्याच कृपेने होते असं म्हणले ना महाराज. माझे न म्हणे विषयाचे पात्र जसे नाही का, विषयाचं पात्र आपण स्वतःचं नाही हे करत ना. एखादी किती भूक लागली तर खायचा नाही तो तसं तसं मग हे आणि मी आणि माझं महात्मा शेवटपर्यंत स्वतःला चिटकू देत नसतो नाही का. ते शुकाचार्य नाही का, ते जन्माला आले बाहेर पळत सुटले ते, आणि पळत सुटले आणि तिकडं नदीवरून गेले असे. तर स्त्रिया आंघोळ करत होते त्या, ते पुढे गेले निघून, आणि नेमकं ते मागून त्यांचे हे आले, वडील आले तिकडून. यांनी पाहिलं मग त्यांनी झाकून घेतलं नाही का. ते म्हणे आता तुम्ही ते मुलगा पळाला म्हणे तेव्हा तुम्ही काही नाही केलं म्हणे का. मग त्याच्यामध्ये मी आणि माझं काही नाही म्हणे ते नाही का असं. मग त्यांना कळालं माझं, तिने ऐकलं ते मुलांनी नाही का शुकाचार्याने, मग त्यांना मी थोडा अभिमान झाला तो. मग ते म्हणे आता पळत सुटलं तर एक काम कर, जनक राजाकडे जाय म्हणे नाही का. मग ते शुकाचार्य जनक राजाकडे गेले नाही का. मग ते म्हणे जा म्हणे जनक राजाला सांगा मी शुक आलोय म्हणून नाही का. जनक राजाला सांगितलं सेवकांनी, ते बाहेर शुकदेव आलेत म्हणे, ते म्हणे मी शुक आलो म्हणे. जनक राजा म्हणे जाय त्यांना म्हणे एकटा ये म्हणे नाही का. आता मग त्यांना वाटलं आता काय आपले कमंडूल वगैरे होते काय नाही का, छाटी कमंडूल वगैरे त्यांच्याकडं. मग ते त्यांनी ते टाकून दिलं नाही का. दुसऱ्या दिवशी आले, मग डबल आले, मी शुक आलोय म्हणे नाही का. ते म्हणे त्यांना म्हणे एकटा ये म्हणे नाही का. ते म्हणे तुम्ही सगळं टाकून दिलं, आता लंगोटी राहिली म्हणे आता. ते बी टाकून दिली शेवटी नाही का त्यांनी. तरी मी ते म्हणे तू एकटाच ये म्हणे नाही का. मग शेवटी 3-4 दिवस झाले अन्न नाही पाणी नाही नाही का. मग शेवटी ते पार थकले भागले असे शुक आला म्हणे नाही का. मग शुक आला म्हणजे जनक राजा पळत आलो, मी पण नाही तिथं, मी शुक आलो नाही ना तिथं असं. जो पण मग त्यांनी विचारलं तर जनक राजांचं वैभव म्हणजे जनक राजा काय सामान्य नाही ना. म्हणजे प्रपंचात आहे ना जनक राजा, प्रपंचामध्ये आहे पण त्याच्यात चिटकला नाही. कमळाचं पान नाही का, कमळात असतं पाण्यात असतं पण त्याला चिटकत नसतं नाही का. भाऊ सांगत होते पाण्यामध्ये नाव असावं म्हणे नाही का, पण नावेत पाणी नसावं. तसं आपण प्रपंचात असावं पण आपल्या चित्तात प्रपंच नसू नये नाही का. मग जनक राजाचं अशी रोज सत्संग भरायचा, याज्ञवल्क्याची सत्संग करायची आणि जनक राजाला साठी थांबायचे. मग एकदा जनक यांच्यावरच उशीर झाला जनक राजाला. तेव्हा थांबू आपण जनक राजा येऊस तर नाही का. आम्ही थांबेलच होतो, भजनच चालू होतं. तेव्हा जनक राजा येऊस तर थांबू म्हणे आपण. जसं बाकीच्यांना वाटायचं हे काय जनक राजासाठी थांबते, व जनक राजा काय सामान्य आहे कोणी आता त्याच्यासाठी काय थांबायचं एवढं नाही का असं. म्हणजे आपण एवढे त्यांचे जपी तपी होते सगळे ते म्हणे आपण त्यांच्यासाठी काय थांबायचं नाही का, आम्ही एवढ्या लवकर येऊन बसले म्हणजे आपल्याला जास्त किंमत आहे भाऊ असं. म्हणजे ते उशीर आले त्यांना काय आहे हे नाही का किंमत नाही भाऊ. मग ते म्हणले की आता याज्ञवल्क्य म्हणजे ते महात्मेच होते नाही का. मग त्यांना आता यांची भ्रांती घालवा लागन बुवा नाही का. आणि मग ते जनक राजा आले, मग बसले, सगळं सत्संग सुरू झाला. आणि नेमकं जनक राजा वाड्याला आग लागली तिकडं नाही का. हे जपी तपी हे सगळे आता ते माणूस सांगायला आला सेवक नाही का वाड्याला आग लागली. आणि हे जपी तपी यांचे लंगोट्या वगैरे कपडे छाट्या सगळे जे जळत आहे ते पळाले ना उठून ते. आणि जनक राजा जागेवर बसेल नाही का, ज्याचा सोन्याचा वाडा झाला तो जागेवर बसेल तो नाही का. मग ते आग अशी जवळजवळ आली. आता ती मायाच होती, ती याज्ञवल्क्याने तिने मायानेच हे केलं होतं. जवळजवळ अशी पायाजवळ आग आली ती नाही का. मग अरे जनक राजा वाडा जळतोय म्हणे, जळू द्या म्हणे नाही का. आणि या तुझ्या पायाजवळ आग आली म्हणे नाही का, जळू द्या म्हणे नाही का. म्हणजे पाय जनक राजा एक पाय आग नाही, त्यांच्या पाय प्रपंच ते आहे ते म्हणे ते, म्हणजे एक पाय जळतोय म्हणे ते म्हणे जे जळतंय का ते माझं नाही म्हणे नाही का. आणि जे माझं आहे ते जळत नाही म्हणे नाही का. कारण की त्यांना कळालं ना माझं आहे का बुवा नाही का. कारण की देह हे आपण देह हे माझं म्हणतोय नाही का. त्यांना कळालं की देह हे आपलं स्वरूप नाही आहे नाही का. देह हे काळाचे धन कुबेराचे, हे देह जाणारे, हे देह एक भगवंत प्राप्तीचं साधन हे नाही का. आता समजा आपल्याला इथून येवल्याला जायचं आहे, बसने गेलो आपण आणि बसमधून उतरलो खाली आणि मग भांडायला लागलो कंडक्टर सोबत नाही का, बस माझी आहे बस माझी आहे. पण तेव्हा ते याला न्या सहस्त्र बुद्धिकर श्राम करला, याला डोक्याची गाळा चालू करावं ते नाही. म्हणजे आता ते वस्तू नाही ना, ते साधन आहे आपल्या तिथपर्यंत जायचं. जसं हा देह हे एक साधन आहे आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी, साधन आहे नाही का. जोपर्यंत आपलं देहाचं हे निराश होत नाही ना, तुकाराम म्हणे जव नाही निरसला देह तवर अवघे संसारिक म्हणे नाही का. मग देहाची स्थिती आपली तशी व्हावं नाही का. आता यांची स्थिती पाहतो ना आपण प्रेमानंद महाराजांची नाही का, ते देहावरच आहेत ना ते. आता दोन्ही किडण्या वगैरे पण देहावर नाही, ते आपल्याला दिसते ते देहात आहेत नाही का ते. म्हणजे त्यामुळं महाराज म्हणले ना देवात ऐसा करू प्रकार देहाचा विसर पाडे, म्हणजे तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा. म्हणजे जोपर्यंत देह सरत नाही ना, देह नव्हे मी सरे मग उरला उरे विठ्ठले. जेव्हा आपली देहाची आसक्ती कमी होते नाही का. मग असं देहाची आसक्ती कमी कशाने होईल नाही का, प्रपंचाची आसक्ती
तर देहाची आसक्ती कमी कशाने होईल की मग ते भगवंताच्या नामाने होईल ती नाही काय का. आपण प्रपंचातल्याच गोष्टी मागवतो नाही का महात्म्याकडे जाऊन सुद्धा नाही का. पण महात्मे तर इकडे म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो नाही का. न मिळो खावाया अन्न न वाढो संतान परी नारायण कृपा करो म्हणे नाही का. म्हणजे खायला जेवायला नाही भेटलं तरी चालेल नाही का. संतान म्हणजे पुढं आपलं पुढं वाढला नाही तरी झालं नाही का. पण भगवंताची कृपा हे करू आपल्यावर राहू. ही भगवंताची कृपा आपल्यावर कशावर आहे नाही का. मग ते महाराज सांगतात की नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी नाही का. तुटी म्हणजे खरंच नाही तुटत, म्हणजे आसक्ती कमी होती त्याची नाही का. तुटला त्याचं म्हणजे भगवान आता तुकाराम महाराज नाही बरे झाले तेव्हा निघाली दिवाळी बऱ्या कर कशा गेली नाही का. म्हणजे त्यात भगवंतानी कृपा केली की नाही का. म्हणजे काहींवर भगवंत जास्तच कृपा करतो, आमच्यावर बी केली नाही का. म्हणजे मी आणि माझं चिटकायचं सोडायचं असेल ते मग त्यासाठी मग सगळ्यात सोपं सांगतात की नामस्मरण नाही का. कारण की कलियुगामध्ये एक तर मनुष्यदेव दुर्लभ मानले आणि त्यातल्या त्यात म्हणले की अल्प आयुष्य मानव देह म्हणे नाही का. शत गणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय भांडणाला उरलं काय म्हणे नाही का. म्हणजे 100 वर्षाची गणना केली नाही का. आता तेवढी केली त्यांनी पण आता हळूहळू ते कमी होत चालले नाही का. मग त्यातल्या त्यात निम्म झोपायत चालले म्हणे. जे समजा काय 50-60 भेटले निम्म झोपायत गेले. मग त्यातल्या तर उरलेल्या निम्म्यामध्ये लहानपणी तर काही कळत नाही आपल्याला. म्हातारपणी नाक मुक गळू लागले लाळ आणि शंभूड तवा बी काय स्वतःच आवरण आहे तवा का विठ्ठल विठ्ठल म्हणणार आपण ते आणि तारुण्यपणात माणूस प्रपंचाच्या नादी लागला नाही का. मग याच्यात जड जीवाचा उद्धार होणार कधी आहे का. मग त्यासाठी मग संतांना कळवळा येतो नाही का. मग संतांना त्यासाठी अवतार घ्यावा लागत आहे नाही का. कारण की आपला जन्म कसा आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपला जन्म झालेला आहे वासनेतून. मग संतांचा जन्म कसा असतो, संतांचा जन्म कशाचा, संतांचा अवतार असतो नाही का. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जेव्हा वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे भगवंताचे म्हणजे आपल्याला दुर्लभ देह भेटलेला तो वाया जाऊ नये नाही का. मग त्यामुळे ते महाराज सांगतात की वाजत तशी बोंब पण कोणी न ऐकती कानी नाही का आता मग तर मज गेले आपले आजा गेला पंजा गेला बाप मासना गेला तर आपली वेळ आली आता नाही का. तरी आपण सावध आहे ना. त्यामुळं महाराज वडवड सांगा तेव्हा नाही का. सांगतो तुम्हासी भाजारे विठाला नाही तरी गेला जन्म वाया गेला. म्हणजे आता जी गोष्ट ज्या कारणासाठी आणली आपण नाही का त्या कारणासाठी तिचा वापर नाही झाला आपण म्हणतो वाया गेली होती नाही का. तसा हा जन्म आपल्या भगवंताच्या प्राप्तीसाठी भेटलेला आहे आपल्याला. आणि त्याच्यात ह्याच्यात प्राप्ती नाही झाली भगवंताची मग तो वाया गेल्यासारखाच येतो नाही का. मग दोन्ही दारी लिंपुण्यात गुंतू गुंतू मेले मोठे मोठे साधू संत त्याने सायास केले प्रपंच असताना मन नाही बोले. म्हणजे प्रपंच केला ना महाराजांनी नाही का. आता तुकाराम महाराजांची सुद्धा पहिली बायको गेली दुसरी केली त्यांनी. गोंदकल महाराजांची सुद्धा पहिली गेली दुसरी 2 लग्न झालेच ना शेवटी. म्हणजे प्रपंच काय सोडा कोण सांगतच नाही नाही का. आणि कोणी सोडा म्हणलं तर कोणी जाणार नाही तिकडे हे तुझे माळण तो टाळ म्हणते म्हणजे जाणार नाही ना. म्हणजे प्रपंचात असून म्हणजे प्रपंच कसा करावा मग नाही का. पक्षी अंगणी उतरते संसार धर्म कायचं पक्षी अंगणी उतरते ते काय गुंतवणी राहते नाही का. तसं आता आपण दिंडीमध्ये जातो नाही का. आता प्रत्येक घरी आपण वस्ती आला नाही का. प्रातःकाळी उठून गेला समजा आपल्याला काही टेन्शन असतं का याच्या पोराबाचे लग्न व्हायना यांच्या घरी खायला प्यायला नाही यांच्या उसाला पान नाही का काही नाही. आपल्याला काही टेन्शन नसतं ना तसं. मग तैसे असावी संसारी म्हणजे संसारात असायचं पण असून नसायचं नाही का. संसारी असावे असून नसावे आणि भजन करावे वेळ करावे. मग तसं साधू संतांनी प्रपंच केला नाही का. आणि त्यांनी करून आपल्याला दाखवला नाही का. म्हणजे कारण की इथं वडील जे करते त्या नामधर्म म्हणजे त्यांनी डायरेक्ट सोडून नाही हे केलं सगळं नाही का. त्याच्यात असून म्हणजे प्रपंचात असून परमार्थ कसा करायचा नाही का. महाराज म्हणले ना देहा सकट प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटावे चित्ती कृपा करील रघुपती. म्हणजे देह बी रामाचाच नाही का आणि प्रपंच सुद्धा रामाचाच. म्हणजे करायचा पण तो रामाचा म्हणून करायचा नाही का. म्हणजे ज्यांनी प्रपंच रामाचा म्हणून केला ना त्याचा प्रपंच सुद्धा परमार्थ होत असतं म्हणे नाही का. फक्त मग ते माझा म्हणून नाही करायचं नाही. माझा म्हणून केलं का मग ते मग हाय मग डबल फेरा पुनरुपी जन्म पुनरुपी मरणं नाही का. मग प्रपंच असताना मन नाही गोविले नाही का. म्हणजे मन सगळ्याचं खेळाचं कारण ह्याची म्हणजे हे मन हे नाही का. हा अवघड गोष्ट आहे मनाची. सगळ्या काही समान सोपं पण मन रिगायचं काम अवघड आहे म्हणे नाही का. हे आता गवळणी तरी भगवंताला काही मनच हे दिलं होतं ना चित्त अर्पण केलं होतं. जसं आता आपली ती धर्मनाथ बीज झाली आपली नाही का. त्रिविक्रम राजा प्रसंग माहिती आहे आपल्याला. त्यांनी असं देह ठेवला नाही त्रिविक्रम राजाने तरीसुद्धा मग आता यांच्याकडे मस्त विद्या होत्या ना. यांनी मग संजीवनी विद्या होती ना यांच्याकडे. मग त्रिविक्रम राजाला हे आणू शकत होते ना हे असे नाही का संजीवनी विद्येमधून. आता भाऊ सांगत राहते मग तर का अंताने आलं हो त्रिविक्रम राजाला नाही का. आता मग आता त्यांच्यानंतर मग मच्छिंद्रनाथांनी काय प्रवेश केला होता नाही का. मग त्यांचे तुकडे तुकडे करून सगळं इकडे हे नेलं होतं ना.
म्हणजे देवाकडे म्हणजे सगळे यमाने नेले होते ना त्यांचे तुकडे तुकडे करून, मग त्यांचे तुकडे त्यांनी गोळा करून गोरक्षनाथांनी डबल उठवलं ना त्यांना. मग त्रिविक्रम राजाला मग देह तर होता ना, मग का उठवतं नाही आलं बा, नाही का. कारण की त्यांचं मनच राम झालं होतं नाही का, त्यांनी मन भगवंताला दिलं होतं नाही का. अवघ्या उपचार एक मनची दातारा नाही का. म्हणजे म्हणे तुका म्हणे म्हणजे हे आपल्याला हे मन भगवंता दिलं का मग डबल शरीर त्याचे येण्याचे शरीरा येणे सरी किंबहुना येरधारा चिरा पडे. मग एकदा मन भगवंताला दिलं का मन हे रामच झाले म्हणे नाही का. म्हणजे चिंतन करता करता ते स्वरूप प्राप्त होतं आपल्याला नाही का, रामरूप. म्हणजे एकदा मन झालं का मग डबल आपल्याला खाली येणं जाणं नाही म्हणून. जरी मग त्याला यायचं असेल तर मग तो स्वइच्छेने येऊ शकतो तो नाही का. मग तसं मला सांगतात की प्रपंच असताना मन नाही गोविले म्हणजे गुंतून नाही ठेवलं त्यांनी प्रपंचामध्ये असून, मन भगवंताच्या जवळ अर्पण केलं आणि देहाने प्रपंच केला त्यांनी. असं वेदशास्त्र पुराणे हाका मारती लोका गाफील आणि जाताना काळ देईल धोका नाही का. म्हणजे आपल्याला शास्त्र तरी काय सांगतात नाही का, हाका मारमार्गी नाही का, अहितापासून काढीती हित देवनी वाढवते नाही का. शास्त्र तरी आपल्याला हिताचाच उपदेश करतात ना, की बाबा सावधे गाफील आणि जाताना काळ देईल धोका. हे आता हे किडे बिडे राहतात नाही असे, आता लाईटी खाली एवढे हानी ते नाही का. आता रोज पाहतो आमच्या घरी लाईटी खाली किडे उड्या हाणते, पाली तीन गप्पन खाऊन घेते ते नाही का. किडे म्हणजे ते म्हणलं आपल्या वाणीचे आपण प्रपंचात असे उड्या मारू राहिलो ते कधी काळीन घडी घडी काळ वाटायची आहे अजूनही किती आहे अवकाशी. हाच अनुताप म्हणजे काय आपलं सगळं परमार्थ सगळीकडे चाललाय नाही का. पण आपला काय ते प्रसंग आला का आपला भाव टिकत नाही नाही का. तसं आता यांचं कुटुंब एवढं सात्विक धैर्य म्हणजे अशा प्रसंगामध्ये नाही का आपण रडताना पाहतोय महाराज नाही का. आता याच्या सात्विक धैर्याचं हे असतं की परमार्थाचं फळ की मनस्थिती माणसाची शांत राहते अशा वेळेस. कळत आहे ना म्हणजे जन्मत काय जे आपलं स्वरूप आहे म्हणजे जात आहे काय म्हणजे नाही का. देह जात नाही आपला, आपण स्वतःच पाहिलं तर आपण आत्मस्वरूप आहे नाही का. आणि आत्माला तर काही होतं नाही म्हणे, नयन दहती शास्त्राने नयन दहती पावक म्हणे. मग आत्मा कसा आपलं स्वरूप काय आहे मग आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे नाही का, आत्मस्वरूप आहे आपण. आणि आत्माचं कसं आहे म्हणे अमर हा नाही का. खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा कळेल म्हणे नाही का. म्हणजे आपल्या स्वरूपाने अमर आहे आपण, मग आत्माला तर काही होतं नाही ते. तेच मला सांगते गाफील निजताना काळ देईल धोका वेदशास्त्र पुराणे हाका मारती लोका गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणजे प्रसंग आल्यावर आपलं काय होतं हालत नाही का. जशी का आपल्या करोनाच्या वेळेस बी पाहिलं आपण ते निम्म माळकरी कमी झाले नाही का. प्रसंग आला ना आपलं पण ते प्रसंग आला का आपलं टिकत नाही भाव नाही का. भाव टिकत नाही तर कारण की आपल्याला काय अनुताप नाही झाला नाही का. काय महाराज म्हणले ना अनुतापाविना भाव काहीसर आहे अनुभव पाय शुद्ध. मग अनुताप कोणता घ्यायचा बाबा, मग ते हाच अनुताप घ्यायचा की घडी घडी काळ वाट्याची पाय अजून किती आहे अवकाश हाच अनुताप घेऊन. मग हा अनुताप घेतला का आपल्याला मग काय होतं आपल्याला भाव लागतो नाही का. भाव टिकतो आपला म्हणजे भगवंतावर. असं म्हणजे आपण रडत बसत नाही. असं की बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा लक्ष 84च्या याने चुकतीला खेपा. म्हणजे आपल्याला शेवटी काय सांगतात महाराज की संतांनी सगळं सार शोधून काढलं नाही का. हे संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले आणि सार काढले निवडून ते हे श्रीहरीचे नाम नाही का. आणि तेच महाराज सांगतात की बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा म्हणे नाही का. हरिनाम जपा हरी. आता संतांनी त्यातल्या त्यात आपल्याला किती सूट दिली नाही का. हरी बोला देता हरी बोला घेता हरी बोला हसता हरी बोलता गाता हरी बोला खाता हरी बोला खेळता हरी बोलता एकांती हरी बोला लोकांती हरी बोल देह त्याग आणती हरी बोल नाही का. हरी बोला भांडता हरी बोला काढता एका हरी बोला एकांती हरी बोला लोकांती. म्हणजे काही करताना का होईना म्हणजे भगवंताचं नाम म्हणजे असं त्याला काही पथ्य पाणी नाही सांगितलं ना 16 वेळातच पाहिजे वगैरे नाही का काही की. म्हणजे बाकीच्या आता त्या दिवशी ते हे झालं ना ते आपलं भक्तमाल मालिका नव्हती चालू का ती अशी. भक्तमालामध्ये ते आता रोज मालिका संपला की ते शेवटी येतात ना ते सांगायला ते. मग त्यांनी सांगितले ते तुलसीदास महाराजांचा एक भाग झाला त्याच्यामध्ये तर यज्ञोपवीत संस्कार चालू होते तुलसीदास महाराजांचे नाही का. मग ते म्हणे आमच्याकडून काल एक चुकी झाली म्हणे नाही का. मग ते म्हणे आम्ही काय केलं म्हणे आमच्याकडून असे धरले बुचकळी ना असे हवन चालू होतं ना ते मग असे यज्ञ चालू होता धरला का असे बुचकळी टाकली म्हणे आमच्याकडून चूक झाली म्हणते. तसं आहे ना ते असं बोट पाहिजे म्हणे आणि असं धरून असं टाकायला पाहिजे म्हणते नाही का. आपल्याला काय माहित होतं त्यांनी सांगितलं म्हणे नाही का. म्हणजे बाकीचे साधना कसं आहे त्याच्यात थोडी चूक झाली का फळ तर भेटत नाही ते पण दोष आपल्या अंगलट लागतात नाही का. तसे संतांनी आपल्याला एक साधं सोपं साधन भगवंताचं नामस्मरण सांगितलं नाही का. याला काही अशी काही पथ्य पाणी नाही याला नाही का. काळ वेळ नाम उच्चारित म्हणजे कोणत्या स्थितीत कोणत्या अवस्थेमध्ये आपण भगवंताचं नाम करू शकतो नाही का असं. आणि हे साधन मार म्हणले तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी
घेतो. आता हे सगळ्यात सोपं साधन आहे नाही का, त्यामुळे जीवाला पटत नाही ते नाही का. कुठेतरी पैसे अडके खर्च केले, चेंगरी जाऊन आले तर वाटतंय बा काहीतरी झालंय, आपले देवधर्म करून आलोय आपण नाही का. पण सगळं साधं सोपं सरळ साधन आहे ना. नाम संकीर्तन साधन पैसो कोणी जळतीला पाप आहे जन्मांतरीची. म्हणजे अनेक जन्मांचं पाप माऊली तर याला यज्ञच म्हणले नाही का. नाम जप यज्ञ तो परम बांधून शके स्नानाधिकार. नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदाते. म्हणजे धर्माधर्म हे नामाने सुद्धा पावन होतं नाही का. म्हणजे नामाला वेदांतामध्ये परब्रह्म म्हणले नाही का. म्हणून ते म्हणते म्हणून तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा नाही का. म्हणजे योग याग तपे केली तयाने आमोपे केले म्हणजे ते काय संतन काय खंडन नाही करते कशाचे. पण ज्या त्या युगात ते साधन बरोबर आहे म्हणे नाही का. आता या युगामध्ये ते साधन म्हणजे आहे ते पण सांगणाऱ्याच्या आचरणात नाही म्हणे ते नाही का. आचरणात हे घर बांधताना आपण 10-10 फूट खाली पाया घेतो ना तसं सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे म्हणे नाही का. आणि तो सध्या तो पाय ढासळला आहे म्हणे नाही का. आचरण नाही ना म्हणे. आचरण म्हणजे काय बुवा नाही का. म्हणजे असं आचरणमध्ये महाराज मग 3 पत्ते सांगितले मग महाराजांनी आचरणाचे नाही का. मग ते पहिले पर्जन सुक्त म्हणलं तरी पाऊस पडत होता म्हणे नाही का. आता वारा बी हलत नाही म्हणे नाही काय की आचरणात नाही राहिलं ते. पथ्य पाळा ना. मग पथ्य कोणते पाळायचे मग ते. मग पथ्य मला सांगितलं की परस्त्री सदा बहिणी माया नाही का. परवायणाऱ्या आम्हा रुक्माई समान म्हणे नाही का. ते एक पहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परधन आणि परनिंदा विष्टे समान म्हणे महाराज नाही का. विष्टे जवळ आपण जात बी नाही साधं नाही का. आपण लांबून जातोय असं परधन आणि परनिंदा आपल्या साधनाची होळी करते म्हणे नाही का. म्हणजे आपण आपल्याला असं वाटतं समजा ही टाकी ठेवली आहे काय पाण्याची आणि त्याच्यात अशी बारीक करंगोळवानी धार चालू आहे आणि खालून एवढं छिद्र पडेल तिला मोठं आणि कधी टाकी भरल ती आता तशी नाही का. तशी म्हणलंय निंदा आपल्या साधनाची होळी करते. म्हणजे आपलं नामस्मरण चालू आहे बारीक आणि ती निंदा तर फार आपण मोठ्या करतो हे असं मग ती निंदा काय करते आपल्या साधनाची होळी करते म्हणे नाही का. आपल्याला वाटतं अनुभव काऊन आहे ना आपलं दुःख काऊन जाईना नाही का. परधन आणि परनिंदा विष्टे समान म्हणे. आणि तिसरं पथ्य सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की पथ्यनाम विठोबाचे भगवंताचं नामस्मरण. मग ते सांगतात की माझं बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा. म्हणजे नामाचं काय महत्त्व सांगितलं महाराज नाही का. नाम हे साराचे सार म्हणे. शरणागत यमकिंकर म्हणे. उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाला कोळी म्हणे नाही का. म्हणजे भगवान शंकर असं नामे म्हणजे ती हलाहल विष प्राशन केलं होते ना. हलाहल विष म्हणजे त्या पृथ्वीवरचं सगळं विष एकटे गोळा करायचं आणि त्या विषाची जेवढी पावर होती तेवढ्या त्या एका हलाल विषाची पावर होती त्या. आणि त्या महादेवाचा 10 कशाने शांत झाला ते एका रामनामाने नाही का. मग नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाल्ला कोळी म्हणे. वाल्ला कोळी का सामान्य पाप होतं का. या असे माणसं ब्राह्मण जाणेवालेच ब्राह्मण मारायचा साधी नव्हता मारी तो. आणि ते एक ब्राह्मण मारा का एक मोरीचा खडा टाकायचा तो असं त्याच्या रांजण तसे 7 रांजण भरले त्याचे नाही का. आणि एवढे त्यांनी मग ते तरला तो सुद्धा कशाने तरला. एका म्हणजे संतांची भेट झाली नाही का. मग नारद संतांची भेट झाली राम म्हण म्हणे. तो माझ्या मुखातून निघाला म्हणे पापच तेवढं झालं म्हणे संतांकडे युक्ती असते मग मारा म्हणे. मारा म्हणता तो राम वाल्याचा वाल्मिकी ऋषी होऊनच उठला ना तो. मग कशाने झाली फक्त एक त्या भगवंताच्या नामाने नाही का. नाम आहे त्याला वाला तुका म्हणे वर्णू काय आणि तारक विठोबाचे पाय नाही का. आता वरती म्हणलं पुरुषोत्तम खाली म्हणते विठोबा नाही का. म्हणजे ते म्हणजे तसं दोन्ही वेगळं नाहीचे ते. मग विठोबाचं घ्या जशा सगळ्या नदी नाल्या कुठं समुद्राला मिळतात तसा नाही का. तसं अवताराच्या राशीत हा उभा होतो. तसं कोणत्या देवाला भरली तरी शेवटी ती पांडुरंगाकडेच जाती सेवा नाही का ती. बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा लक्ष 84चा येणे चुकतील खपा नाही का. मग तसं येण्याचे शरीरा येणे सर किंबहुन येर झालं शरीरापुढे. मग आता आपण भगवंताचं नामस्मरण करतोच ना. असं एका गावामध्ये संत आले होते. आता लहान मुलगा होता एक असं. मग त्या संतांनी सांगितलं हरी म्हणा भाऊ तुम्ही नाही का असं. मग त्याने काय होतं तुम्हाला सगळ्या विद्याचं वगैरे सगळं विद्याशास्त्रांचं सगळं ज्ञान प्राप्त होईल म्हणजे तुम्हाला नाही का. आणि मग तो काय केला मग त्याने आता ते रट्टाच लावून धरा तो नुसतं हरी तो एवढंच म्हणायचा तो नाही का. आणि मग तर बरं 10-15 वर्ष झाली असे. शाळेत बी गेला तो नुसतं हरिहरीच म्हणायचा नाही का. मग वाचणं नाही अभ्यास नाही काही नाही नुसतं हरिहरीच चालायचं हरिहरीच हरी. मग आता मग शाळेचं म्हणजे येडं झालं म्हणे याला घरी घेऊन जा म्हणे नाही का. आणि तो आला घरी घेऊन नाही घरी आणलं त्याला. माझा देव लहानपणी तर काही कळत नसतंय त्यामुळे महाराज म्हणले ना लहानपण दे ग देवा नाही का. मुंगी साखरे तर ऐरावतन रत्न थोर. त्याचा अंकुशाचा मार म्हणजे मोठं झालं का मग थोर हानी मग त्याला नाही का. लहानपण दे ग देवा म्हणजे लहान मुलाची जशी वृत्ती असते तशी आपली वृत्ती व्हावं नाही का. मग त्या लहान पोरांनी विश्वास ठेवला ना संतांची अपाई हा माझा विश्वास सर्व भावित असं झालं त्यांचा. मग त्याने हरिहरी नामस्मरण केलं. आणि मग म्हणता एक 15-20 वर्ष झाले. मग तो मोठा झाला ना आता.
मोठा झाला त्यांनी पाहिलं आपल्यासोबत सगळे मित्र वगैरे कंपनीत चालले, जॉब करू राहिले, पैसे कमवू राहिले, लग्न झाले कोणाचे, आपण बसलो हरी हरी करीत म्हणे इथं नाही का. आणि काय मी त्या संतांवर विश्वास ठेवला म्हणे नाही का. आपला जगून फायदा नसतो म्हणे, चाललं म्हणे आत्महत्या करायला. आणि ती गेला आत्महत्या करायला खरंच नदीच्या किनारी. तिथं एक महात्मा होती तिथं नाही का. त्यांनी पाहिलं अरे हा आत्महत्या करायला चालला म्हणे, ए इकडे रे म्हणे, कुठं चालला, मी चाललो मारायला म्हणे नाही का. त्याने तू जाय पण आज सांग मला काय झालं म्हणे नाही का. तर महात्मे संतांकडे युक्ती असते नाही का. ते म्हणे तुमच्यावानीच महात्मे आलते म्हणे आमच्या गावामध्ये नाही का. त्यांनी लहानपणी मला सांगितलं तुम्ही हरी हरी म्हणा म्हणे, तुम्हाला सगळ्या वेदाचं शास्त्राचं सगळं ज्ञान होईल म्हणे नाही का. आता मी मला 15-20 वर्ष झाले म्हणे हरी हरी करू राहिलो, मला तर काय अनुभव आला नाही म्हणे, काही शास्त्राचं ज्ञान नाही, काही नाही म्हणे. एक काम कर म्हणे, जीभ बाहेर काढ म्हणे नाही का. तिने अशी जीभ बाहेर काढली आणि तिने हातानेच असं बोटाने फिरवलं, हरी आता बोल म्हणे नाही का. मग तू लागला ना फडफड संस्कृत श्लोक बोलायला नाही का. म्हणले माऊली म्हणले मोठके गुरुमुखे उदित दिसे आणि हृदयी स्वयंभरची असे हा महावाक्याची नावे, गुरु कृपेची धावे, माता हातू ठेवला नव्हे थापटी लाजायचं. म्हणजे हे कशाने साधं संतांकडूनच जावं लागतं नाही का. त्याला आपल्याला मनोमार्गे गेला तो तिथे मुकला नाही का. मग संतांकडून संतांचं का असतं ते म्हणजे हृदयात हायच तो नाही का. आता बजरंगबली नाही का ते रामायणातला प्रसंग, तिकडं सीतामातेचा पत्ता सापडला तिकडं आहे म्हणून सात्या समोराची, पण जायचं कोणी आता तिकडं नाही का. आता शक्ती तर बजरंगबलीकडे मग शक्ती होती, पण त्यांना विसर पडला होता त्या शक्तीचा नाही का. तसं मग आपल्याला विसर पडलाय नाही का. मग ते मग त्यांना जामवंतजीने आठवण करून दिली नाही का, बाबा तुझ्यात लई सामर्थ्य आहे नाही का, तू फक्त जय श्रीराम म्हण नाही का. मग त्यांना ते आठवण करून दिली, म्हणजे शक्ती नव्हती का त्यांच्यात, होतीच, फक्त त्यांना काय होता विसर पडला होता. जसं आपल्यावर भाऊ सांगते आपल्याला काळाचा आघात झालाय नाही का. त्यामुळं आपण विसरलोय आपण मूळचे कोण आहे म्हणे नाही का. आपण मूळ तसं भगवंताचीच आपण, म्हणजे आपल्याला काय प्राप्तीचीच प्राप्ती करून घ्यायची आहे नाही का. म्हणजे आपण म्हणते कृष्ण अवतारात बी होतो, राम अवतारात बी होतो आणि आता बी हायचं आपण नाही का. असं म्हणजे हे कशाने मग संत आपल्याला काय संतांकडेच काय जातं, हरी प्राप्ती सुपाय धरावे संतांची ते पाय, संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गोहाई नाही का. मग आता संत सापडायचे पुढं नाही का कलियुगामध्ये नाही का. मग आज्ञाजीवाला मग म्हणले ना आधी थोडेफार गुण आपल्यामध्ये पाहिजे बा नाही का, तेव्हा संत ओळखू येत असते बा नाही का. असं मग आपल्यात कधी गुण यायचे बा तसे संत ओळखायला. मग त्यासाठी माऊलीने अजून सोपं करून सांगितलं आपल्याला नाही का. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही तर, गुरु हा सुखाचा सागरू म्हणे नाही का. गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा कळी डळमळीना. सगळे आपण म्हणतोय उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती नाही का. आपण पाठ आहे प्रमाणे पण ते आपण आपलं निश्चय व्हायला नाही का. आणि निश्चय होण्यासाठीच हा सत्संग असतो नाही का. सत्संगामध्ये काय असतं विवेक असतो नाही का, सार काय असार काय. तसेच महाराज सांगतात की आलाशी कुठून आपण येणार कुठे आणि बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपायचे, लक्ष 84चा येणे चुकतील की हे पाहिजे. मग तुमचं जन्म मरण चुकायचं असेल तर समर्थ सद्गुरू, मग आपल्याला काय भगवंताचं नामस्मरण सांगतात ना. समर्थ रामदास स्वामी म्हणले की जेची क्षणी अनुग्रह झाला तेची क्षणी मुक्त झाला म्हणजे ज्या क्षणाला आपल्याला सद्गुरूंनी प्रसाद दिला ना त्या क्षणाला मुक्त झाले म्हणे तुम्ही नाही का. तुम्हाला आता काय जन्म मरण काही नाही म्हणे नाही का. मग त्यासाठी काय आपला बुद्धीचा निश्चय होत नाही का. बुद्धीचाही निश्चय होण्यासाठी 13 कोटी भाऊ सांगते, फक्त आकडा येतो निश्चय होण्यासाठी, पण ज्याचा निश्चय झाला मग त्याला आकड्याची काही गरज नाही नाही का त्याला. ती अवस्था आपल्याला प्राप्त होत असते कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही का. तसं झालेली सेवा आपण समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. आजींना सद्गती प्राप्त हो असून अशी आपण भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण होईल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर